सावंतवाडीच्या बघा फार चांगलं उत्तर देतो तुम्हाला. सावंतवाडीच्या निकालाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की दीपक केसरकर हे चांगल्या मताधिक्याने जिंकले, कारण विशाल परबने अपक्ष म्हणून 33,000 मतं घेतली. कुंडली कवर्दे म्हणजे राजन तेलीना 41 चुकत नसेल तर, आणि त्याला 33, दोन्ही मतांची बेरीज झाली किती किती झाली? 70-77, बरोबर ना? आणि यांना मिळाली किती? 81. म्हणजे किती हजारांनी जिंकले असे? 2-3 हजार. त्यामुळे विशाल परब यांच्यामुळेच, माझी स्टेटमेंट आहे, केसरकरांचा विजय सोपा झाला. जसा मी जेव्हा इकडे निवडणुकीत उभा होतो, माझा विजय सोपा झाला होता कुलदीप पेडणेकरांमुळे. 27,000 मतं घेतली होती, म्हणून माझा रवींद्र फाटकांच्या विरोधात माझा. त्यामुळे कारण घारेबाई ज्या उभ्या होत्या त्यांना मतं घ्यायला जमली नाही, त्यांनी 5-6 हजार मतं घेतली, त्यांचं डिपॉझिट केलं. लक्षात आलं? तर तीच मतं कदाचित तेलिंगकडे ट्रान्सफर झाली असती. जी विरोधातली मतं, जी अँटी इन्कम्बन्सीची मतं, ही सगळी मतं तेलिंगकडे ट्रान्सफर झाली असती. त्यामुळे तेलिंगकडे जाणाऱ्या मतांचा प्रवाह जर कोणी अडवला असेल तो विशाल परबने. आणि विशाल परबची 33,000 मतं, हा पहिला अपक्ष आहे की ज्याने एवढी मतं घेतली कुलदीप पेडणेकरांनंतर. त्यामुळे केसरकरांचा विजय हा विशाल परबामुळे सोपा झाला. त्यामुळे केसरकरांनी आणि महायुतीने विशाल परबला सुद्धा बुके नेऊन द्यायला पाहिजे. राहिल्यामुळे वाईटातून चांगलं झालं की केसरकर 30-40,000च्या मताने निवडून आले, बरोबर? त्यामुळे वाईटातून चांगलं झालं. विशाल परब उभं राहणे वाईट होतं, पण त्याच्यातून चांगलं झालं, आघाडी मिळाली. त्यामुळे 50% मतं ही तेलिंगकडे जाणारी विशाल परबने थांबवली. हे वाईटातून चांगलं झालं.